संत शिरोमणी गुरु रविदास महाराज की। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज की। जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज की। सतनाम 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 जी। बंधूंनो, या ठिकाणी आपण संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमा झालात। प्रथमतः मी या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचे हार्दिक आभार मानतो यासाठी की त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली। तर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती का साजरी करावी हा आपला महत्त्वाचा विषय आहे। असं संत शिरोमणी गुरु रविदास, आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय? संत शिरोमणी रविदास असं त्यांना का म्हटलं जातं हाही आपण याच्यामध्ये ओघाने बोलता बोलता तो विषय होऊन जाईल। आणि आपण इतर संतांच्या जयंत्या कधी साजऱ्या केलेल्या कधी पाहिल्या नाही, परंतु रविदास अशी काही चीज आहे, अशी चीज आहे की त्यांच्याकडे एकदा जो कोणी आला तो त्यांचाच होऊन गेला। त्याचे फक्त मी उदाहरण सांगेन। संत मीराबाई, राजघराण्यातली ठकुराई, की ज्याला आपण क्षत्रिय समाजाचे लोक म्हटलं जातं, ती त्यांच्याकडे आली आणि त्यांच्या त्या विचारामध्येच ती सहभागी झाली आणि त्या मार्गाने चालली। त्याचबरोबर काशी नरेश हा एक राजा होता। जातीभेदाच्या भिंती त्यावेळेच्या एवढ्या उचनीच होती की त्यावेळेस त्यांनी जो विरोधाभास होता, विषमता होती, आणि एवढं असून सुद्धा देखील काशी नरेश आणि एक चांभार जातीत जन्मलेला व्यक्ती यांचा समन्वय कसा होऊ शकतो हाच मोठा प्रश्न। तर तो त्यांच्याकडे आला, तो त्यांचा झाला। गुरु नानक, ज्यांनी जे शीख धर्माचे संस्थापक मानलं जातं, गुरु नानक, ते त्यांच्याकडे आले, ते त्यांचे झाले। राजा पिपा, सिकंदर लोधी, अगदी सिकंदर लोधी, की ज्या दिल्लीच्या तख्तावर बसलेले एक मुसलमान बादशाह, मुघल बादशाह, तो त्यांच्यावर एक प्रकारे त्या काळामध्ये त्या कालखंडानुसार धावून आलेला व्यक्ती किंवा त्यांना मारण्यासाठी किंवा त्यांना हत्तीच्या पायाखाली देणारा व्यक्ती तो त्यांचा शिष्य झाला। अशी काय जादू होती? कारण ही कथा काल्पनिक नाही, याला इतिहास आहे। इतिहास यासाठी आहे, जर आपल्या भारतावर आक्रमण करून 750 वर्ष ज्या मुस्लिम मोगलांनी राज्य केलं, हा जर इतिहास आहे तर आमच्या संत रविदासांचा सुद्धा मग त्यामुळे तो इतिहास आहे। कारण संत रविदासांच्या काळामध्ये त्यांचे जे गुरुबंधू होते ते त्यांचे गुरुबंधू मानल्याचं सेना न्हावी, कबीरदासजी, त्याचबरोबर तुलसीदास, ज्या रामायणाला आपला समाज बांधव असं डोक्यावर घेऊन नाचतो ते तुळशी रामायण, तर रविदास सुद्धा त्याच कालखंडातले। असा तो भक्तीचा आणि क्रांतीचा काळ होता। आणि सामाजिक क्रांती त्यावेळेस घडून जर आणली असेल खऱ्या अर्थाने या देशामध्ये, ती संत शिरोमणी गुरु रविदासांनी। तर बंधूंनो, या ठिकाणी आणि भगिनींनो, या ठिकाणी आपणास संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे जीवन चरित्र थोडक्यामध्ये मी या ठिकाणी सांगतो। त्याचबरोबर त्यांचे दोहे आणि समाज का त्यांचा ओला ऐकतो, आणि जे आमच्यासारखे सुद्धा लोक, मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेलो आहे, तिथं कॉलेजमध्ये शिकल्यानंतर मी कसं फॅशनबाज राहायला पाहिजे होतं, सगळं काही झालं होतं, परंतु हे महाराज आमच्या पदरात आले आणि आल्यानंतर असं वाटलं की काहीतरी मला सुद्धा समाजाचं देणं लागतंय, म्हणून मी या ठिकाणी त्यांचं एक शिष्यत्व पत्करलं। आमच्या तिकडे त्या ठिकाणी पोटे सर आलेले आमचे मित्र आहेत, त्यांना कळालं की धाकतोडे साहेब इथे येत आहेत की मी पण आलं पाहिजे, ते सुद्धा या ठिकाणी आले। तर सर्वजण आपण या ठिकाणी आलात, मी सर्वांचे पुनश्च एकदा या ठिकाणी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो आणि मी माझ्या मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो। आता आपण थोडंसं भजन करू
की आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपण संत रविदासांच्या जयंतीनिमित्त जरा आलोय. फक्त एवढं आहे, तुम्हाला थोडा वडल्यासारखं होईल, कारण मी इतर बाबासारखा नाही बाबांनो. मी एक वैचारिक पातळी ठेवणारी व्यक्ती आहे, परंतु आपल्या समाजाला एक प्रवचन वगैरे असं गोष्टी लागतात, धार्मिकता लागते. आणि आपल्या माता भगिनींना तर ते घंटी वाजवल्याशिवाय तर जमतच नाही. घंटे वगैरे लावणं ते म्हणजे काय झालं तर पाठीमागून आलंय, आतापर्यंत चालत आलं. आणि परिवर्तन करायचं आपण रोज बोलतो, पण परिवर्तन आमच्याकडून होत नाही. हाच आमचा दोष आहे. मग ह्या दोषाला दूर करण्यासाठी आपल्याला ह्या गुरुमाऊलींचे जे या ठिकाणी ज्या महापुरुषांचे फोटो लावले, त्यांनी जगामध्ये नको ती आणि समाजाला पूरक अशी ती क्रांती केली, म्हणून आपण त्यांचेवाले या ठिकाणी सन्मान करतोय. आणि एवढंच आपण ध्यानात ठेवायचं, कारण आपण तर त्यांच्या लायकीचे नाहीचे, मी सुद्धा नाही ना, बरोबर, कारण आपण त्यांची धूळ सुद्धा नाही. मग आपण हा विचार करा, कमीत कमी थोडेसे आपल्या कानी जर शब्द पडले ते ध्यान चित्ताने आपण ऐकले पाहिजे. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा प्रश्न जर वाटला तर अण्णासाहेब धाकतोडे तुम्हाला, मी स्वतःला, मला कोणी रविदासाचार्य म्हणत ते, परंतु मी स्वतःच मला रविदासाचार्य म्हणून घेतलं. का माहिती आहे का, आपलं कोणतं विद्यापीठ नाही आहे. आणि रविदासांचे विचार हे अभ्यासाने मी प्राप्त केलेले आहेत. जे काय आहे मी समोर या ठिकाणी पुस्तकं त्यांची ग्रंथ आणलेली आहेत. या ग्रंथाची निव्वळ किंमत फक्त 90 रुपये, परंतु ज्याला कोणाला घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी हे 2000 रुपये किमतीचं राहील. मला फक्त दर्दी पाहिजे, गर्दीवाले नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करू, कारण वेळेअभावी मी जास्त बोलू शकत नाही. सतनाम 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 जी, जय गुरु रविदास जी. 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 तोंडाने पण बोला तुम्ही. सतनाम 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 जी, जय गुरु रविदास जी. 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 करम बंधन मन रमि रहियो, फल को तजो न आस. करम मनुष्य को धर्म है, सतभाषे रविदास. माथे पे तिलक, हाथ जपमाला, जग को ठगने क्यों स्वांग बनाया. मार्ग छांडी कुमार गढ़ के, साची प्रीत बिनु राम न पाया. जात पात के फेर मही उलझी रही सब लोग, मानुषता को खात है रविदास जात कर रो. ब्राह्मण मत पूजिए जो होवे गुणहीन, पूजही चरण चंडाल के जो होवे गुण परवीन. ऐसा चाहो राज में जा मिले सबन को अन्न, छोटो बड़ो सब संबसे रविदास रहे प्रसन्न. साधु साधु साधु. बंधूंनो आणि माझ्या समाज बांधवांनो आणि भगिनींनो, आजवर तुम्ही हे दोहे रविदास महाराजांचे ऐकलेत का कधी? हे दोहे अभंग आहेत.
आपल्याकडे त्याला अभंग म्हणतो. जर ज्यांनी ऐकले असेल तर ते खूप छान, मी समजतो की ते रविदास महाराजांचे प्रेमी आहेत. परंतु ज्यांनी रविदास महाराजांचे आजवर दोहे ऐकले नाही ते फक्त आपल्या जातीमध्ये, समाजामध्ये जन्माला आले म्हणून कुठंतरी आपलं काहीतरी करायचं म्हणून करतात आणि आपल्याकडं तर सवय आहे गोष्टीची, रीतिरिवाज आलेला आहे. मूर्ती दिसली, फोटो दिसला, पान फुलं वाय, अगरबत्ती लाव, तर रविदास या गोष्टीला मान्यता देत नाही. रविदास म्हणतात, मन ही पूजा, मन ही धूप, सहज सेवू सहज स्वरूप. तर बंधूंनो, मी रविदासाचं तत्वज्ञान सांगण्याच्या अगोदर थोडंसं रविदासांची जन्माची कथा सांगतो आणि नंतर मूळ मुद्दे दोह्यांना वेळ देऊ. जर तुम्ही म्हटला तर मी या ठिकाणी 1-2 तास सुद्धा हे प्रवचन चालू ठेवी, कारण माझा हेतू आहे माझा समाज बांधव या अमृतवाणीपासून बारखा राहता कामा नये. रविदासांची अमृतवाणी ज्याने प्राशन केली तो त्याचाच झाला. हे अमृत आहे. मी अमृत यासाठी म्हणतो, एवढे मोठमोठेले राजासारखे लोक त्यांच्या चरणामृत म्हणून त्यांच्या पायी झुकले म्हणून ही व्यक्ती काही साधी नाही, एवढं समजूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरुस्थानी मानून द अनटचेबल नावाचा ग्रंथ त्यांच्यासाठी अर्पण केला, हे आपल्या कित्येक बांधवांना माहीत आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, शिका, खूप शिका. शिका म्हणजे नेमकं काय, पोटापुरतं नाही, जगाच्या कल्याणाचा सुद्धा त्यामध्ये हेतू असला पाहिजे, असं शिका. दुसरं, संघटित राहा. ज्यावेळेस मी पाहतो या 25, 30, 40 आपलं टाळकेसुद्धा या ठिकाणी नाही. समाज किती आहे, मी कल्पना देतो समाज बांधवांना की बाबांनो, तुम्ही या ठिकाणी जर एखादा सप्ताह कार्यक्रम असता, अगदी लेकरा बाळा सहपार हजर झाले असतात. अरे आम्ही एकटं येतो, हे राजकारण नाही. संत रविदास म्हणजे जीवन जगण्याची एक कला आहे, ती फक्त समजून घ्या. तर रविदास महाराजांचा जन्म अशा काळामध्ये झाला की या देशामध्ये मोगलांचे, मुसलमानांचं, परकीयांचं राज्य होतं आणि सगळीकडं अशी परिस्थिती होती की त्या परिस्थितीमध्ये एकमेकांमध्ये उच्च नीचता, भेदभाव, जातीभेद, वर्णभेद, उच्च नीचता इतकं परमोच्च कोटीला पोहोचली होती. तर अशी पार्श्वभूमी त्यावेळेची होती की ज्यावेळेस मुस्लिमांकडून सुद्धा देखील, या परकीय आक्रमकाकडून सुद्धा देखील आपल्यावर अन्याय अत्याचार तर होतच होता. परंतु त्यावेळेस आपल्या देशातील जे उच्च स्थानी बसलेला आपला जो समाज होता, या मुस्लिम आक्रमकांच्या हातामध्ये ज्यावेळेस या देशाची सत्ता गेली, त्यावेळेस आपल्या देशातील जो इथला प्रमुख वर्ग होता, क्षत्रिय म्हणजे जे राजे लोक होते आणि राजा लोकांच्या पदरी किंवा त्यांना ज्ञान देणारे जे लोक होते त्यावेळेचे, ते राजगुरू म्हटलं जायचं ज्यांना, की जो ब्राह्मण वर्ग, तो वर्ग त्यांचा मांडलिक, मुस्लिम राजांचा मांडलिक बनून ते सुद्धा आपल्या समाजावर अन्याय अत्याचार करत होते. अशा काळात रविदासांचा जन्म झाला. आज जे आपण सोन्यासारखं अन्न खातो, चांगले कपडे परिधान करतो आणि आपली मुलं शाळेमध्ये जाऊन शिकतात आणि आपण सुद्धा शिकलो आणि चांगल्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा आपली मुलं किंवा संबंधित नातलग जाऊन बसले, ह्या सर्वाचं क्रेडिट जर असेल तर रविदास महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू, सावित्रीबाई फुले. तर रविदास महाराजांचा जन्म अशा काळात झाला की ज्या काळामध्ये अन्याय अत्याचार होता. मी आता शॉर्टकट मारतो, जास्त विस्तृतपणे बोलता येणार नाही काही गोष्टी, कारण तर
रविदासांचा जन्म झाल्यानंतर त्यावेळची जी समाज व्यवस्था होती, गाव कुसाच्या बाहेर आपला समाज राहत होता. थोडा गावच्या आतमध्ये आजचा ओबीसी समाज तो राहत होता. त्याच्या आतमध्ये क्षत्रिय समाज आणि सगळ्यात मध्यभागी ब्राह्मण समाज, अशी ही समाज व्यवस्था होती. मध्यभागी ब्राह्मण, ब्राह्मणाच्या बाजूला क्षत्रिय, क्षत्रियाच्या बाजूला वैश्य, वैश्याच्या बाजूला शूद्र म्हणजे ओबीसी समाज. की शूद्र समाज म्हणजे आपला महार चामार समाज, भंगी समाज, ही समाज व्यवस्था होती. अशा काळामध्ये रविदासांचा जन्म झाला तो 700 वर्षापूर्वी. त्यावेळेस आमच्या रविदास महाराजांनी त्या व्यवस्थेला डोळे दाखवले. त्या व्यवस्थेला हाच आमचा माणूस साधा असं डोळे दाखवायला सुद्धा घाबरतोय. स्वातंत्र्य मिळालं म्हणता याला. अरे त्यावेळेस पारतंत्र्य असताना आमचा गुरु माऊली त्यावेळेस डोळे दाखवित होता. पराधीनता पाप है जान ले हुरे मित, रविदास दास पराधीन को सब ही समजे हीन. रविदास आपल्याला स्वावलंबी बनवण्यासाठी काय म्हणतात माहिती? पराधीन. पराधीन म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणाऱ्या व्यक्तीला पराधीन म्हटलं जातं. तर दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, स्वतःच्या पायावर उभे राहा बाबांनो, असं गुरु माऊली आपल्याला सांगते. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. गुरु माऊली त्याही पुढे जाऊन काय म्हणतात? दुसऱ्यावर अवलंबून राहणाऱ्या व्यक्तीला हे जग नीच आणि गुलाम समजतं. नीच आणि गुलाम समजतं. फटका उदाहरण सांगतो. बंधूंना जर समजा आपल्या घरात 4 भाऊ राहतात. किती भाऊ राहतात? 4 भाऊ. एक नोकरीला आहे, एक व्यापारी आहे, व्यवसाय करतो, तिसरा शेती करतो आणि चौथा बोंबट्या मारीत फिरतो. चौथा किंमत कोणत्या व्यक्तीला आहे मला सांगा तुम्ही? किंमत कोणत्या व्यक्तीला राहील? सांगा ना, बोला ना. आपण सगळे शिकलेले सवय बोलायचं, आपण संवाद करतोय. कोणत्या व्यक्तीला किंमत राहील ताई? कोणत्याच नाही. जो नोकरीला आहे त्याला पहिली किंमत राहील, बरोबर. जो व्यावसायिक आहे त्याला पण राहील, जो शेती करतो त्याला पण राहील. कारण हे सगळेजण त्यांच्या कृतीप्रमाणे कष्ट करून भाकर खातात, जीवन जगतात आणि दुसऱ्याला पोचतात, बरोबर आहे का? परंतु जो बोंबट्या मारीत बोंबलत फिरतो त्याला कोण चांगलं म्हणाल सांगा बरोबर? हेच रविदास महाराज आपल्या त्यावेळेस सांगतात 700 वर्षापूर्वी. परंतु आजही आपल्या काही समाजाची ती सवय गेली नाही, कारण आम्ही रविदासच समजून घेतला नाही. म्हणून आपल्याकडं आज ही लोक परावलंबी आहेत. तोच प्रकार रविदास म्हणतात पराधीनता पाप हे संपूर्ण भारतवासियांसाठी सांगतात. अरे ह्या मुस्लिम राजवटीमध्ये आपण पराधीन आहोत आणि त्या गुलामांचे गुलाम जे इथला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हा समाज बनलेला आहे त्यांचे आपण गुलाम आहोत. आज सुद्धा तीच परिस्थिती अशी आहे. देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून सुद्धा देखील आम्ही गुलामांचेच गुलाम आहोत. मग तुम्ही सांगा, जोपर्यंत आपण स्वतःला स्वातंत्र्य मिळालं असं समजणार नाहीत किंवा आपण स्वतःचं ज्ञानाने पुढे येणार जर नसेल तर आम्ही गुलामच राहणार. तर रविदास म्हणतात ऐसा चाहू राजमय जहां मिले सबन को अन्न, छोटो बडो सब संभ से रविदास पसंद. आपले गुरु माऊली म्हणतात ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये म्हटलेलं दुरितांचे तिमर जाऊ, बरोबर, त्याचप्रमाणे गुरु रविदास महाराज म्हणतात ऐसा चाहू राजमय जहां मिले सबन को अन्न, छोटो बडो सब संभ से रविदास रहे प्रभु. तर ह्या देशामध्ये रविदास महाराजांनी असं जीवन प्रत्येक व्यक्तीला मिळालं पाहिजे. ते जीवन म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा
सुखी असला पाहिजे, दुःखापासून तो लांब असला पाहिजे. जे मोठ्याला मिळतं ते खालच्याला सुद्धा मिळालं पाहिजे. म्हणजे बेगमपुरात जे त्यांनी स्वप्न एक रंगवलं होतं, बेगमपूर शहर को नाऊ दुःख अंधेही तेही नाही ठाऊ. मी अशा राज्याची अपेक्षा करतो की ज्या राज्यामध्ये कुणी उच्च नको, कुणी नीच नको, अगदी कसं समसमान होय, एकदम लेवलमध्ये. जसा हा मोबाईल हा आहे, थोडक्यात उदाहरणासाठी सांगतो, हा उभा धरला. हा उभा धरला म्हणजे काय झालं, व्यवस्था अशी आहे, ब्राह्मणित, क्षत्रियित, त्याच्या खाली कोण, वैश्य, नंतर शूद्र, शूद्रानंतर आपला नंबर एकदम खाली. म्हणजे पायातली चप्पल असते का, ती चप्पलाची किंमत आपली वाली. तेव्हा आपण कसं केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, आपण ठरवलं पाहिजे. तर रविदास म्हणतात ही व्यवस्था जर अशी आहे, तिला अशी आडवी केली पाहिजे. कशी, अशी समान, कोणी उच्च नको, कोणी नीच नको, असे समान असले पाहिजे. आणि प्रत्येकाला शिक्षण सारखंच मिळालं पाहिजे. आजच्या हिशोबाप्रमाणे जर विचार केला, संता दृष्टीत समाज बनवायचं जर असेल तर आम्हाला रविदासांना नमनच करावं लागेल. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांसारखे आंग्ल पंडित, उच्च शिक्षा ज्यांनी प्राप्त केली, ज्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं जातं, अशा व्यक्तींना सुद्धा बाबासाहेबांनी गुरु रविदासांना गुरु मानलं आणि गुरु मानून पुढं काम चालू केलं. पण आम्ही पाहतो आमचे लोक गुरु कोणाला मानतात, बाला मोठा टिळा लावलाय, अंगावर भगवे कपडे घातले, हातात जपमाळ आहे आणि त्याला आम्ही गुरु मानतोय. तर रविदास त्यावर टीका करताना म्हणतात, माथे पे तिलक हाथ जपमाला, जग को ठगने क्यों स्वांग बनाया, मार्ग छांडी कुमारग डहके, साची कृत बिनु राम न पाया. म्हणजे माथ्याला टिळा लावायचा, हातात जपमाळ घ्यायची, अंगावर भगवे वस्त्र घालायचे आणि तोंडाने राम राम राम, राधे श्याम, जय कृष्ण, हरे कृष्ण. अरे आपल्याकडे एक म्हण आहे, जुनी आलेली, खूप चालत आली, मी माझं नवीन काहीच बोलत नाही या ठिकाणी. मुंह में राम बगल में छुरी, बरोबर, तोंडात राम राम आणि बगलात सुरी. अरे कोणाचा घात करायसाठी तुम्ही निघालेलं. काही जण म्हणतात गळ्यात माळ, मी टीका नाही करत, पण आलेलं आहे ऐकत, असं मी पण ऐकलेलं आहे, मी असं लोकांकडून ऐकलं, गळ्यात माळ पोटात का. अरे काय, जी गोष्ट आपण जीवनामध्ये स्वीकारली तिला जसंच तसं जर उतरवलं जीवनामध्ये, आणि परिवर्तन हे होतंय, परिवर्तन होतंय. परंतु आम्ही काय करतोय, त्या अंधश्रद्धेच्या नादी लागलो आणि तिथंच फसलो. म्हणून गुरुमाऊली म्हणतात, आपले महाराज नाही काय साधे सुधे नाही, बाबासाहेबांसारखा माणूस ज्यांच्या पुढे झुकला म्हणजे त्याच्यात काहीतरी आहे, त्याच्यात काहीतरी आहे, तपासा. जय भीम म्हटल्यानंतर जय भीम मानणारा जो समाज आहे, ती बाबासाहेबांची मूर्ती किंवा काही थोडी विटंबना जर झाली, विडापिसा होतो, नाही तर तोडफोड करायला निघतो. का बरं? कारण त्यांनी बाबासाहेबाला स्वीकारलं. ज्यांनी बाबासाहेबाला स्वीकारलं, तर आम्ही रविदासाला तरी स्वीकारलं का? तर बाबासाहेब स्वीकारणं तर खूप लांब आहे आमचं. आम्हाला रविदास पहिला नीट समजून घ्यावा लागेल. तर रविदास म्हणतात, जहा पर अंधविश्वास है सत्य पर कतः नहीं, रविदास सत्य सोई जानी है जो अनुभव होई मनमाई. जिथं अंधश्रद्धा आहे तेथे सत्याची ओळख होणार नाही. तुम्ही किती खरं वागा, किती खरं वागा, पण लोक ते सवय लागली ना. वर्षभर पोरगा अभ्यास करतो, वर्षभर पोरग अभ्यास करतं, आईबाप मध्ये देवाच्या पाया पडून जाय.
बरोबर. आणि काही महाभक्त असे पाहिलेले आपण, सध्या ते जिवंत आहेत, मोठमोठे धर्माचे आपले भक्त बनून लोकांना फसवायचं काम केलं जात आहे. ते म्हणतात अभ्यास करायची काही गरज नाही, फक्त त्या महादेवाच्या पिंडीला फक्त खाली बेलपत्र व्हा आणि एवढ्या वेळ टायमिंगमध्ये ते जाऊन व्हायचं. त्याचा टायमिंग तो साधत पण नाही. सांगा बरं, असं टायमिंगवर कोणती गोष्ट होती का? शक्य आहे का? आणि आपण परत काय म्हणायचं, पोरगं नापास झालं तर बेलपत्र ठेवताना चुकलं जणू, असं ठेवायचे, असं ठेवलं. तुमची बंधूंनो खऱ्या सांगायची आणि मातांनो सांगायची गोष्ट ही आहे, जो मुलगा अभ्यास करतो वर्षभर चांगल्या प्रकारे, आणि त्या आता समजा हे बघा, मी नावापुरतं उघडतोय पुस्तक, मी माझ्या बरोबर आहे का नाही, मी नावापुरतं उघडतोय. मी ज्याप्रमाणे या ग्रंथामधील काही महत्वाचे दोहे की जे समाजाच्या डोक्यामध्ये आणि डोळ्यामध्ये झणझणीत अंजन टाकतील, ते दोहे मी या ठिकाणी मुखोद्गत करून घेतले. मला खूप त्रास झाला, सुरुवातीला पाठ होत नव्हते, कारण ती भोजपुरी भाषा आहे, सोपी नाही एवढं, आणि त्यांना मराठीमधून समजून सांगायचं म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही. रविदास पचवता आला पाहिजे. रविदास पचवायला सुद्धा आहे ना, तेवढा पाचक रस आपल्या शरीरात तयार करावा लागतो. आणि एवढं करून सुद्धा देखील रविदासांनी शांततेनेच अगदी बुद्धाच्याच मार्गाने संपूर्ण परिवर्तन त्यावेळेस केलंय. जवळजवळ 125-30 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं म्हणजे ते महान योगी होते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर अशा रविदासांना आपण प्रथमतः शरणच गेलं पाहिजे आणि रोज त्यांच्या पुढे जाऊन कमीत कमी 5 दोहे म्हणजे अभंग ज्या दिवशी तुम्ही म्हणता त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसेल. ही जादू आहे, ही जादू आहे. तुम्ही म्हणता ना तुम्हाला जादूची लय हौस आहे, चमत्कार झाला पाहिजे, चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही म्हटल्या जातोय. तर बंधूंनो, रविदासांमध्ये अशी काही जादू होती की तो जो कोणी त्यांच्याकडे गेला तो त्यांचाच झाला. असं का म्हटलं जातं? त्यासाठी रविदास कधी खोटं बोलत नव्हते. रविदास कधी, ज्याला आपल्याकडे रोहिदास म्हटलं जातं, तर रोहिदास महाराज कधी खोटं बोलत नव्हते. जीवनामध्ये जो व्यक्ती खोटा बोलला त्याचा कार्यभाग संपला. तर मी सांगत होतो, जहाँ पर अंधविश्वास है सत्य परकत नाही, रविदास सत्य सोई जाणी आहे, जो अनुभव होई मन माही. रविदास म्हणतात, मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये पाहिलं की लोक खूप भोळे भाबडे, नको त्या गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि विश्वास ठेवल्यामुळं त्यांचा जीवन जगण्याचा मार्ग चुकून जातो. म्हणून तुम्ही अंधश्रद्धेपासून बाजूला राहा, श्रद्धा ठेवा आणि ती सत्यावर ठेवा. बाबासाहेब उगाच नव्हते म्हटले किंवा गौतम बुद्ध उगाच बोलले नाही, सत्यमेव जयते. सत्यमेव जयते बोलण्याचा अर्थ काय? सत्याचा हा नेहमी विजय होतो. तुम्ही सांगा, एवढे मोठमोठे राजे झाले, महाराजे झाले, कोणाचं नाव निघतं का? निघतं कोणाचं नाव? फक्त आम्हाला धार्मिक कथेतून राजा हरिश्चंद्र, राजा राम. आता मला सुद्धा काही राजांची नाव जास्त द्या, दशरथ राजा, बरोबर आहे का नाही? परत महाभारतामधील शंतनू राजा, बरोबर आहे का नाही? असे म्हणजे मला त्याचा पण अभ्यास करायला नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी रामायणाचा टोटल अभ्यास केलेला आहे आणि महाभारताचा पण सुद्धा केलेला आहे. मी तसा बसणार नाही कधी, कारण समोरच्या बरोबर कधी कधी वादविवाद. आता हे तर ठीक आहे, माझा समाज आहे, पण ज्यावेळेस सर्व समाजाच्या पुढे ज्यावेळेस आम्ही व्याख्यान करायला उभं राहतो तर त्यावेळेस पुराव्यानशी उभं राहावं लागतो, कारण पुरावा हा खूप महत्वाचा असतो. पण जर एखादा साधा व्यक्ती जर असला आणि बोलून गेला तर खेळ बाकी त्याचा बिघडू शकतो. म्हणून जहाँ पर अंधविश्वास है सत्य परख नाही. रविदास म्हणतात, मी माझ्या आयुष्यामध्ये संपूर्ण जीवन जे जगलो, मला एक जो अनुभव आला आणि तुम्हाला सत्य वचनावर सांगतो, जे खोटं आहे त्याला खोटं म्हणा, जे सत्य आहे त्याला सत्य माना. जसं रविदास या ठिकाणी जे सांगतात, मी तुम्हाला फक्त त्याच्यावर एक थोडंसं छोटंसं उदाहरण सांगेन. माझ्या काही मावल्या आहेत, तुम्ही मला सांगा भगिनींनो, ज्या वेळेस
तुम्हाला तुमच्या मुलांना, तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना जेवण खाऊ घालायचं असतं. उदाहरण सांगतो तुम्हाला भाकर किंवा चपाती बनवायची. पहिलं तुम्ही काय करता हो? उत्तर द्यायचं, बोललं पाहिजे. काय करतात? भाजी करतो ना, भाकरी. नाही, ठीक आहे. नाही, तुम्हाला भाकरीच बनवायची. भाकरी बनवायची आहे, त्या अगोदर तुम्ही काय करता? डायरेक्ट मारता तुम्ही? दळून आणून. बरं, ठीक आहे, दळायला नेलं तुम्ही. चर्चा करू. दळायला नेलं, काय करता त्याच्यावर दळायच्या अगोदर? काय करता तुम्ही? निवडता. बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही ते धान्य काय करता? निसून घेता. तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही काय करता? ज्यावेळेस तुम्हाला दळण दळून आणायचं गिरणीमधून, त्यावेळेस तुम्ही काय करता? त्याला पहिलं पाखडता. तुमचे शब्द मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याला पाखडतात. पाखडल्यानंतर काय करतात? निसतात. बरोबर आहे ना? निसून काढतात. सांगा बरं, तुम्ही तसंच का दळून आणत नाही? उत्तर द्यायला, खरं प्रामाणिक उत्तर द्यायचं. तुम्ही खडे असतात. तसंच असतं जीवनामध्ये. रविदास म्हणतात, ज्ञान आणि अज्ञान, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी प्रत्येकाला लागून आलेल्या आहेत. आपण विरुद्ध शब्द समजतो का नाही त्याच्यावाले? ज्ञान एका बाजूला ज्ञानी, एका बाजूला अज्ञानी. बरोबर? एका बाजूला श्रद्धाळू आहे, एका बाजूला अंधश्रद्धाळू आहे. त्याचप्रमाणे हीच गोष्ट आहे. जर तुम्ही ते अन्न दळून, म्हणजे एखादं गहू वगैरे समजा गिरणीमधून दळून आणण्यापूर्वी त्याला पाखडतात, निसतात. म्हणजे त्यातले जे जड खडे तत्व, जो खोट्यापणा आहे, की जो आपल्या आरोग्याला, आपल्या घरातल्या आरोग्याला, कुटुंबातल्या व्यक्तींना तो घातक आहे. आणि आपली मुलं बाळं, नवरा, सासरे, मुलं, नातू आजारी पडू शकतात. म्हणून काळजी घ्यावं लागते का नाही? आजी घ्यावं लागते ना. मग ज्यावेळेस तुम्ही ती काळजी घेतात, खरं खोट्यामध्ये तुम्ही काळजी ती का घेत नाही? जी मूर्ती काही अन्नच खात नाही, तिला हातपायच नाही, तुम्ही तिला जबरदस्तीनं निवत का वाहतात? देवा देवा धाव धाव म्हणतात. अरे देव कोणता? राम कोणता? रविदास कोणत्या रामाला म्हणतात? रविदास त्या रामाला पुजतात जो राम. मी सुद्धा लोकांना राम राम घालतो, पण आमचा राम, रविदास म्हणता, माझा राम वेगळा आहे. तर तो राम असा आहे की त्याला आत्माराम म्हटला जातो. आत्माराम मी जो आत्मा आपल्या शरीरामध्ये बसलेला आहे, ज्याच्यामुळे आपण हसतो, बोलतो, डोलतो आणि एकमेकांसोबत संवाद करतो. तुमच्या समोर पाहतोय, माझ्यासारखा व्यक्ती पाहतोय, इकडे तिकडे फिरून पाहतो, बोलतोय. अशा व्यक्तीमध्ये जे जिवंतपणाचं लक्षण आहे त्याला म्हणतात राम. मग लोक का म्हणतात? मेल्यावर म्हणताय का नाही? अरे याच्यात राम नाही राहिला. किती सोपं आहे. जुने आरामी लोक म्हणतात याच्यात राम नाही राहिला. ते याच्यामुळे म्हणतात की तो जिवंत नाही राहिला. राम नाही राहणे म्हणजेच मग जिवंत व्यक्तीला आम्ही प्रेमाने पाण्याऐवजी, ज्याच्यात काही नाही त्याला आम्ही बाकी पान फुलं नैवेद्य टाकतोय. आणि आपल्या घरामध्ये जिवंत असणाऱ्या व्यक्तीला आम्ही 2 वेळचं नीट अन्न देऊ शकत नसेल तर तुम्ही सांगा, दोष कोणाचा आहे? आमच्या ज्ञानाचा आहे. आम्हाला खरं ज्ञानापासून वंचित ठेवलंय. कोणी ठेवलं तुम्ही समजून घ्या. म्हणून आम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे. म्हणून रविदास महाराज अशी व्यक्ती आहे, ज्या घरामध्ये नेहमी कुरकुर, भांडणं, तंडण होत असेल, एकोपा राहत नसेल, तर त्यांनी जरूर ह्या रविदास महाराजांचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून म्हणतात रविदास महाराज की माथे पे तिलक हात जपमाला, जग को ठगने की स्वांग बनाया, मार्ग छांडे कुमार्ग डयके, साची कीर्तपनु राम न पाया. आमचे काही महाभाग कुटुंबामध्ये देवाचं नाव घेतात, खूप मी भक्त असल्याचं सांगतात, दाखवतात. अरे तुम्ही तुमच्या आत्म्याला विचारा, तुम्ही खरंच खरे आहेत का? लोकाला विचारू नका. लोकांना तुम्हाला काय बोलायचं बोलू द्या. मला लोक खूपच शिव्या देतात का नाही? कारण खरं सांगितलं लोक शिव्या देतात.
आता त्या ब्राह्मणामध्ये गुणाचा तपास नाही असं रविदास सांगतात, तर मी बोलल्याने काय फरक पडलाय? बरोबर आहे का नाही? म्हणून रविदास म्हणतात, ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, पूजही चरण चंडाल के जो होवे गुण परवीन. रविदास महाराज म्हणतात की ज्या ब्राह्मणाच्या सांगण्यानं त्याचे ग्रंथ पुराण उचकून त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सगळं आपल्याच विरोधात निघतंय. आणि जे काही दान धर्म करायचा असतो तो साला ब्राह्मणालाच करा म्हणून तो सांगतोय. अरे वा, ही कोणती? गरीबाला दान धर्म करा म्हणून सांगितलं जातं. संतांनी काय सांगितलं? दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. बरोबर आहे का नाही? आमच्यात तर दया नाही राहिली, प्रेम नाही राहिलं. कशामुळं? रविदास म्हणतात, जात पात के फेर मही उलझ गई सब लोक, माणूस ताको खात है रविदास जात का रोग. जातीपातीच्या फेऱ्यामध्ये आपला समाज, आपलाच नव्हे या देशातला सगळा समाज नाचलेला आहे. आणि त्याला कारण आहे आमचे एकमेव, ज्याला आम्ही या जमिनीवरती चालते फिरते भूदेव म्हणतो, तो ब्राह्मण. आजकाल ब्राह्मण सुद्धा परिवर्तन करायला लागलेला आहे, परंतु आम्ही परिवर्तन करायला. सांगा बरं, ब्राह्मणाने खरा जातीभेद मोडला का नाही? सांगा बरं, प्रामाणिकपणे बोलायचं. मुळात ब्राह्मण जातीभेद मानित नाही, तो करतो पण मानित नाही. बरोबर का मी काय बोलतो? मुळात ब्राह्मणासारखा बुद्धिमान प्राणी जगाच्या पाठीवर नाही असं मी एक वेळेस म्हणेल. का म्हणतो माहितीये? कारण त्याला सत्य ज्ञानाची पारख झालेली आहे. तो देवाला आंघोळ घालता घालता पार त्याच्या थोबाडीत पण मारतो. कधी त्याच्या अंगावर बसून सुद्धा देखील त्याला पुसतो पासतो, त्याला देव माफ करतो. पण आम्हाला थोडासा प्रॉब्लेम जर झाला, सावली जरी पडली तर तकलीफ होते. आम्ही कुठतरी भटकतोय. म्हणून माथे पे तिलक हात जपमाला, जग को ठगने को स्वांग बनाया, जात पात के फेर मही उलझ गई सब लोग, मानुस ताको खाते रविदास जात का रोग. ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, पूजही चरण चंडाल के जो होवे गुण पर. आता ह्याच डोळ्याभोवती मी थोडस बोला. तर रविदास म्हणतात, ज्या ठिकाणी जातपात आहे, ज्या ठिकाणी जातीभेदाच्या भिंती आहेत, जातीभेदाच्या भिंती आहेत, तर त्यामुळे आपण माणुसकीला पारख झालेला. तुम्ही ह्या जातीभेदाच्या भिंती तोडा. 700 वर्षापूर्वी गुरु माऊलीनं आपल्याला काय सांगितलं? जातपात मानू नका. म्हणून म्हटलं ब्राह्मण हा जातीभेद मानित नाही. अहो, त्यांनी त्याच्या सगळ्या मुली, त्याच्या ज्या मुलींना प्रत्येक जातीला दिल्या. सांगा बरं, मुसलमानाला दिली का नाही? दिली. लोहाराला दिली का नाही? चामराला दिली का नाही? कुंभाराला दिली का नाही? महाराला दिली का नाही? वंजराला दिली का नाही? अहो, 18 पगड जातींना तिने त्यांच्या पोरी दिल्या. अगदी त्यांना बायका करायला सुद्धा शिल्लक राहिल्या नाही. काही जण तर बिगर लागण्याची. ही वास्तविकता आहे. कारण त्यांना माहिती आहे, कारण सगळ्यात जास्त बुद्धाची विचारधारा या देशामध्ये जर पहिली स्वीकारली असेल तर ती ब्राह्मणाने स्वीकारली. बुद्धाने एवढं सत्य सांगितलं की ब्राह्मण त्याच्यामुळं निशंक झाले. काय झाले? निशंक. मग त्यांना ते बुद्धासंग जमाना पटाना काही गोष्टी. कशामुळं? बुद्ध तर सत्य सांगतात आणि एवढा पोट चालायचं नाही. आणि आईत खायची सवय होती. ब्राह्मण समाजाला आईत खायची सवय. कष्टाची भाकर ब्राह्मण कधीच खात नाही. तो ठराविक एखादा असेल की जो बुद्धाच्या विचाराने चालतो. नाहीतर आपल्या इकडे शब्द प्रयोग आहे. शेरावर आपण तो कोणता वेल टाकतो? शेरावर झाडावर तो पिवळा पिवळा वेल वाढतो बघा. कोणता आहे नाव त्याचं? काही जण अमरवेल होतात आणि आमच्याकडे काही जण जुने लोक होते बाडुगळे. काय म्हणतात? बाडुगळ. तर ही जी पद्धत जी आहे ते दुसऱ्यावर, म्हणजे पैसा तुम्ही कमवणार, घाम तुम्ही गाळणार आणि तुम्हाला तो सांगणार तुमच्या मुलाचं लग्न करायचं, त्याला अमुक अमुक ग्रह आडवा, नारायण नागबली करा, अजून काय काय, हा त्याचे ग्रह शांत करायचे. एक नाडी आहे, त्यांनी पूजा पाठ केलं सगळ्या नाड्या एकत्र येतात. बरोबर आहे का?
अशी कोणती जादू आहे त्याच्याकडं? अरे आमचे रविदास महाराज म्हणतात, किती सोपा मंत्र दिला समाजाला त्या अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी. मन चंगा तो कठोती में गंगा. माणसाचं मन पवित्र असलं पाहिजे. ज्या व्यक्तींचं मन पवित्र आहे त्याला कशाचीच भीती नाही, कशाचीच कमतरता नाही. तुम्ही जर म्हणत असाल संपत्ती, पैसा पाणी संपत्ती काहीच कामाची नाही, याचा अर्थ हा होत नाहीये की धन कमायचं नाही, संपत्ती कमायची नाही. आमचे एक मित्र आहे, मुंबईमध्ये फिल्म स्टार आहे, ऍक्टर आहे. त्यांचं नाव आहे रमेश भटकर. त्यांना रॉकस्टार मानलं जातंय. बिचारा एकदम गोरा गोमटा आहे, दिसायला एकदम सुंदर आहे, माझा मित्र आहे. तर मी एकदा व्हिडिओ बनवताना एक दोहा टाकला होता. तो दोहा असा होता, धन संचय दुःख देत हे, धन त्यागे सुख होय. धन संचय दुःख देत हे, धन त्यागे सुख होय. हा ज्यावेळेस मी तो दोहा टाकला आणि त्यांनी मला म्हणलं, धाकटोडे साहेब काय चाललंय, धनाशिवाय काहीच चालत नाही. अहो म्हणलं, रविदास महाराज त्यावेळेस जी बोलले त्यावेळेची जी परिस्थिती आहे, धन जमा केल्याने नशिबात दुःख येते. ज्याला धन समजा जमा केल्यानंतर सुखाचा मार्ग जर त्या धनाला सापडत जर नसेल, ते धन काय कामाचं. तुम्ही एवढी संपत्ती कमावली आणि तुमचं मुलगा जर दारू पितोय आणि उद्या तुमचंच मुडकं कापणार, गळा दाबणार जर असेल, ते धन काय कामाचं. म्हणून कोणाची मती भ्रष्ट होऊ नये म्हणून त्या धनाचा सदुपयोग करण्यासाठी नेहमी माणसांनी तत्पर असलं पाहिजे. तुमच्याकडं अतिरिक्त जास्त धन जर जमा झालं असेल, तुम्ही एखादा कारखाना टाका, 10, 15, 20 जणांना कामाला लावा, त्यांचा रोजगार चालेल आणि संपत्ती तुमची कामी येईल. पण ते धन जर समजा एका ठिकाणी जर जमा करून ठेवलं तर मग आज काळासारखं भुजन म्हणजे मरता येईना, जगता येईना अशी परिस्थिती राहते. अशा धनाचा उपयोग नाही. तर रविदास म्हणतात, जर तुम्हाला जीवनामध्ये खरा राम जर हवा असेल, जीवनात जर जगायचं असेल, तर तुम्ही या चुकीच्या मार्गाला सोडून द्या. तोंडाने राम 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 म्हणून जगाला फसवायचा धंदा सोडून द्या. आता काही जण, आता हे बघा, महिला बसलेले, आपले पुरुष बसलेले, काही जण नाहक आपला आव आणतात, मी खूप मोठा धार्मिक आहे, माझ्यासारखा देवभक्त कोणी नाही. आणि देवभक्त धार्मिकपणा दाखवण्यासाठी उठी सडावर चालती, भला मोठा टिळा असा, अंगावर अशी भगवी साल. आणि आता तर एक तर फॅड झालेलं आहे हिंदू. अरे काय चाललंय. अरे मी तर म्हणतो, या देशामध्ये ब्राह्मणांनी अशी व्यवस्था केलेली आहे, प्रत्येक जात हा धर्म बनला आहे. धर्म तुम्ही सांगा बनला का नाही. चामारामध्येच लग्न करतोय, तो बाहेर जात नाही. महारामध्येच करतोय. आज भी तीच परिस्थिती आहे. थोडेफार महाराष्ट्राच्या बौद्ध बनल्यामुळे सुधारले, मराठा आज तेच करतोय. म्हणून म्हणलं, ब्राह्मण बाकी हुशार प्राणी, त्यांनी बाकी त्याचा कार्यक्रम सगळ्या जातीमध्ये केलेला आहे. सगळीकडे त्यांनी हातपाय मारून ठेवलेले, प्रत्येक जाती धर्मात त्यांनी मुली दिलेल्या आहेत. हे बाय चालाक जाते. पण आम्ही काय करतो, अजूनही त्याच जुन्या गोष्टींमध्ये, त्याच गुन्ह्यामध्ये. म्हणून रविदास म्हणतात, जात पातके फेर मही उलज गई सदगत. जातीपातीच्या फेऱ्यामध्ये आपला समाज हा अडकलेला आहे. ह्या भिंती त्यांनी स्वतःहून तयार केलेल्या आहे. ह्या भिंतींना तुम्हाला पाडावं लागणार आहे. हे रविदास माऊली आपल्या 700 वर्षापूर्वी सांगतात. जात पातके फेर मही उलज गई सब लोक, माणूस ताको खाते रविदास जातकारो. म्हणजे माणसाला या जातीपातीच्या फेऱ्यामध्ये अडकून घेतल्यामुळे खरी जी माणुसकी आहे, खरी माणुसकी, त्या माणुसकीला पारखा चालवलाय. तुम्ही मला सांगा, मी चांभाराचा, तुम्ही चांभाराचे, बरोबर. हम भी चामके तुम भी चामसे, कौन चामसे न्यारा. तुम्ही चामड्याचे, मी चामड्याचा. चामड्यापासून कोण वेगळा आहे सांगा. चामड्याचाच राजा आहे, चामड्याचाच उंट आहे, चामड्याचाच हत्ती आहे, चामड्याचाच बाजा, ज्याला आपण काय म्हणतो ढोल नगारा, बरोबर. हे सगळं चमड्याचंच बनलेलं आहे. म्हणून रविदास म्हणतात,
अरे आम्ही चमड्याचे, तुम्ही पण चमड्याचेच. म्हणजे राजा सुद्धा चमड्याचाच आहे, जनावर सुद्धा चमड्याचीच आहे. परत दुसऱ्या धर्माचा व्यक्ती सुद्धा चमड्याचाच आहे. म्हणजे ख्रिश्चन असू, बौद्ध असू, ईसाई असू, शीख असू, मुस्लिम असू आणि हिंदू असू, आणि ज्याला कोणता धर्म नाही ते पण असू. मग असे सगळे लोक जर समजा चमड्यापासूनच बनलेले आहे, मी तर म्हणतो हे सगळं जग समारांचं आहे. व्याख्या ध्यानात घ्या. रविदासांनी ही व्याख्या केलेली आहे. हम भी चामके तुम भी चामसे, कौन चाम से न्यारा. आम्ही चमड्याचे, तुम्ही चमड्याचे, कोण चमड्यापासून न्यारा आहे, वेगळा आहे, कोणीच नाहीये. म्हणून अख्खं जग हे चामारच आहे. म्हणून आम्ही स्वतःला कधीच नीच मानून घेऊ नका. त्याच्यापेक्षा आमची जात खालची आहे, हीन आहे, हे कधी समजून घेऊ नका. बंधूंनो, म्हणून रविदास आम्हाला संस्कार शिकवतात, जीवन कसं जगायचं ते शिकवतात. म्हणून ते जगद्गुरू आहेत. म्हणून मी अगोदरच्या प्रवचनाच्या सुरुवातीच्या वेळेस संत शिरोमणी गुरु रविदास महाराज की, त्यानंतर काय म्हटलं, जगद्गुरु रविदास महाराज की जय. बरोबर. हे का बोललो? चला थोडस तुम्हाला विरंगुळा देतो, तुम्ही जर टाकलेले. चला, सतनाम 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 जी, जय गुरु रविदास जी. सतनाम 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 जी, जय गुरु रविदास जी. सतनाम 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 जी. तोंडाने बोला, जय गुरु रविदास जी. हरे कृष्ण हरे राम जर म्हणतात तसंच बोला नाही, पण काय हरकत आहे. आपण आपल्या गुरूंचं स्तुती करतो थोडीशी, तेवढीच भक्ती, दुसरं काय. बरोबर आहे का नाही? मी काय बाबा नाहीये, मी अगोदर सांगतो, माझ्या कोणी पाया पडायचं नाही. मी ज्ञान देण्यासाठी बसलेलो आहे आणि तेवढंच काम मी करतोय. कारण अजून माझ्याशी एक रोग सुटला नाही. कारण संस्काराची भाषा केली म्हणून बोलतोय. रविदास मधुरा क्यों पीजिए, जो चढ़े चढ़े उतराय. नाम महारस पीजिए, जो चढ़े नहीं उतराय. सतनाम 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 जी, जय गुरु रविदास जी. सतनाम 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 जी, जय गुरु रविदास जी. सतनाम 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 जी, जय गुरु रविदास जी. रविदास मधुरा क्यों पीजिए, जो चढ़े चढ़े उतराय. नाम महारस पीजिए, जो चढ़े नहीं उतराय. गुरु माऊली म्हणतात, बाबांनो दारू का पितास. आमच्याकडे तो एक रोग मोठा कठीण लागलेला आहे. गुरु माऊली म्हणतात, बाबांनो दारू का पितास. का पिता दारू ती, जी पिल्यानंतर चढते. प्रामाणिकपणे सांगायचं, या ठिकाणी दारू कोण कोण पितंय, वर हात करायचं. अरे माझा, मी खरंच भाग्यवान आहे, माझा समाज कुठे दारू पित नाही. तर बंधूंनो, 700 वर्षापूर्वी सुद्धा जो रोग होता, आज पण तो रोग चालू आहे. ज्याला जीवनामध्ये दारू प्यायची जर सोडायची असेल तर हा रविदासांचा मंत्र ध्यानात घ्या. माता भगिनीनो, बांधवांनो, सगळ्यांनी ध्यानात घ्या. रविदास मधुरा क्यों पीजिए. तुम्ही पाहिलास, मी माईक हातातच घेऊन टाकला. रविदास मधुरा क्यों पीजिए, जो चढे चढे उतराय. दारू का पितोस, जी पिल्यानंतर चढते. अशी स्टेप बाय स्टेप एवढी चढते की विचारतच सोय नाही.
मी काल परवा दिवशीच माझा एक व्हिडिओ, तो एक बिचारा आहे ना आमच्या गावातला, त्याचं नाव नाही सांगत, तर तो अगदी त्या उकरड्याजवळ की ज्या ठिकाणी ग्रामपंचायतनी बनवलं, मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकून देईन, वाटलं तुम्ही मला व्हॉट्सअप नंबर जर पाठवला ती लिंक पाठवून देईन त्याला. तर त्यामध्ये तो व्यक्ती असा एकदम तिथंच तर कचरा जाळलेला, तिथं एक मोठी एकाशी चौक विटामध्ये बांधली, 4 चाक बाजूची एक कुंडी, कचरा कुंडी, त्याच्यामध्ये तिची राख झालेली आणि तो हात पिल्याला असा पडतो. आणि हा व्हिडिओ मला माझे मित्र सलीमभाई सय्यद यांनी पाठवला. अण्णासाहेब, तू जो दोहा बोलतो ना म्हणे, तर दोह्याला बाकी अनुरूप आहे म्हणे. अरे का बात आहे म्हणून ते पाठवून मी दिला व्हिडिओ टाकून तो मग युट्यूबला. तर तो व्यक्ती त्या उकिरड्याजवळ असा पडलेला, जसा घरी कसा झोपल्यावर राहतो, अगदी झोपात इकडून तिकडून टांग टाकत होता, असं वागला तिकडं पण करत होता तो. तर मी माझं त्याच्यामध्ये थोडस 2 शब्द टाकलेले. तर जो व्यक्ती अशी दारू पितो, नशा करतो, एवढी भयान चढते त्याला, एवढी भयान चढते, तिला उतरायला थोडा वेळ लागतो. अशांना काही ते सरवडी पण पितात, काही जण जर थोडा वेळ टाइम लागतो, देशी पण पितात, काही जण बाकी पिलेली सुद्धा कळत नाही अशा प्रकारचे पण पितात. तर पिण्याचे अलग अलग प्रकार आहेत, असू द्या, काय हरकत नाही. तर तो व्यक्ती का पिला होता की त्याची नशा उतरायला ना जरा जास्तच वेळ लागला, आणि तो जास्त वेळ लागल्यामुळं टाइम लागला. तर रविदास म्हणतात, तुला जर नशा करायची असेल अशी नशा कर, कारण पिल्यानंतर चढते आणि चढल्यानंतर परत ती दारू उतरते, आणि परत प्यायला जर त्या गुत्त्यावर दारूच्या ठिकाणावर जावं लागत असेल त्या पेकारांप्रमाणे, तर त्यापेक्षा अशी दारू कर पी की जशी आम्ही समजा या गुरु माऊलींचं समजा सत्यवचन गुरुस्थानी मानून, त्यांना गुरु मानून आम्ही स्वीकारले, आणि जगाला ज्ञान देण्यासाठी आम्ही त्यांचे कमीत कमी आपला समाज जो आहे त्यांच्या ज्ञानापासून वंचित आहे, अशा समाजाला आम्ही हे ग्रंथरूपी ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतो. अशीच त्या अशी नशा तर म्हणजे ईश्वर भक्तीची आहे, बरोबर. पण ईश्वर भक्ती कोणती तुम्हाला अगोदर सांगितलं, ती नव्हे. ईश्वर भक्ती आपण पुण्य कर्म जे करतो त्याला खरी ईश्वर भक्ती म्हणलं जातं. देवाची पूजा करणं वेगळं, परंतु खऱ्या देवाची पूजा करायची जर असेल तर आपलं मन तृप्त असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. यासारख्या जगामध्ये कोणतं सुख नाही. तुम्ही दिवसभर काम केलं, काबाड कष्ट केलं, पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जाता त्यांचे चेहरे ज्यावेळेस तुम्ही पाहता, तुमच्यामध्ये जो आनंद असतो कष्ट केल्याचा, कारण कष्टाची भाकरी खूप महत्वाची असते. तर तुम्हाला जो आनंद होतो तसा आनंद तुम्हाला असला पाहिजे. तुम्हाला दुःखापासून तुम्ही आपले कधीच त्या दुःखाला जवळ गेलेले नसले पाहिजे, दुःखापासून बाजूला असले पाहिजे. दुःख विरहित तुमच्यामध्ये आनंद असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही दुःख करत बसलात, चघळत बसलात, तुम्ही सांगा, एक सांगतो मी तुला गोष्ट सांगतो. गोळी चॉकलेट तर माहिती आहे, कडक गोळी राहते बघा, लहानपणी आम्ही खायचो. अजून कधी मध्ये मला आवडते ती रावळगाव चॉकलेट, मी खात असतो, चघळत असतो ते. पण चघळतात अशी भारी टेस्ट लागते त्याचीवाली, असं वाटतं की चहाच पिलो. 1 रुपयामध्ये चहा होतो, इकडे 10 रुपये द्यावं लागतात, बरोबर आहे का नाही. तर ते रावळगाव चॉकलेट चघळता गोडी लागते. पण आमच्या काही बांधवांना, भगिनींना दुःख चढवायची सवय लागली. काय सवय लागली? दुःख चढवायची. तो मला असं बोलला, ती मला असं बोलली, त्याने असंच म्हणलं, तिनं असंच म्हणलं. अरे काय घेऊन बसला तुम्ही या जीवनाचं? आज आहे उद्या नाही. जय आपलं प्रबोधन प्रवचन सुरू होण्याच्या अगोदर आपण ज्या व्यक्तींना, उपमुख्यमंत्र्यांना जी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित केली, तुम्ही सांगा, स्वप्नात तरी वाटलं होतं का कोणाला? मग कशाला एकमेकांसंग हे दावे करायचे? अरे त्या माणसांचं कौतुक
प्रत्येक राजकीय पक्षाने केलं. का केलं माहितीये का? जे त्याच्या पोटात होतं ते पोटात होतं, कारण तो कधी व्यक्ती खोटा बोलला नाही. एक ठिकाणी ते इतके शब्दप्रयोग त्यांनी वापरले होते. आता भगिनी असल्यामुळे ते शब्द मी नाही वापरणार तसे, परंतु शॉर्टकट मध्ये सांगतो की तो तुम्हाला समजून जाईल ऑटोमॅटिक. एका ठिकाणी धरण खाल्लं होतं, धरण, बरोबर आहे, धरण बनवलं होतं. अजित पवार साहेबांना प्रश्न केला एका पत्रकाराने, अहो म्हणे हे धरण बांधलं, पाणी आहे का त्याच्यात? तो म्हणे आता पाणी, आता काय बोलायचं म्हणे, आता पाणी त्याच्यावर आणून मी काय करू शकतो म्हणे त्याला, बरोबर आहे का नाही? बाकीचे टिंब शब्द तुम्ही टाकून घ्या, ते शब्द मी नाही वापरणार, कारण हे व्यासपीठ जे असं आहे त्या ठिकाणी ते शब्द राजकीय मी नाही वापरू शकत. तर बरोबर आहे, कारण खरं आहे, तो खोटं बोलला नाही. निसर्गावर ते धरण भरणं अवलंबून असतं, बरोबर आहे का नाही? आणि काही पण लोक आपले उलटेसारखे प्रश्न विचारायचे आणि एखाद्याला दुःखी करायचं. तेव्हा महत्वाचा मुद्दा आहे की आपण दुःख चगळीत बसायचं नाही. माझी सासू बोलली, सासरा बोलला, सून बोलली, हे दुःखच चगळू नका. माझी मुलगीच बोलली, माझा भाऊच बोलला, हा कशासाठी चगळता? त्यापेक्षा तुम्ही ज्ञान सगळा, सुख सगळा. काय होतं माहिती का? एखाद्या व्यक्तीनं, म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये 100% समजा धरली आपण एखाद्या गोष्टीची, त्याच्यामधून 90% चांगले गुण आहे आणि 10% गुण थोडेसे वाईट आहे. आपण काय करतो? 90चा विचार करण्याऐवजी त्या 10%लाच घेऊन बसून संसाराचं वाटलं करा निघतो, एकमेकांमध्ये वाढतो. जर त्यापासून सावध राहिलं पाहिजे आपण. म्हणून दुःख चगळू नका. म्हणून धनसंचय दुःख देत है, धनसंचय दुःख देत है, धन त्यागे सुख होय. म्हणून काही गोष्टीसाठी रविदास म्हणतात, ज्या धनामुळे तुम्हाला जे माग चढलंय ना, भांडायचं एकमेकांसंग, वैर करायचं, अरे आपण ज्यावेळेस जुने दिवस आठवतो आपल्या काळातले, आमच्या काळातले जवळ 60-65 वर्षापूर्वीचे, अरे खायला 2 वेळेचं अन्न नव्हतं मिळत. आमचे वडील आई काबाळ कष्ट करायचे. अहो तुम्हाला वाईट वाटेल एक गोष्ट जर मी सांगितली, ती अशी गोष्ट की ज्या वेळेस मी लहान होतो, 3री-4थीला असेल, आमच्या वीट भट्टीचं आळं होतं, सकाळी उठून ते विटा थापायला जावं लागायचं. कष्टाची गोष्ट, कष्ट समजलं पाहिजे. आमच्या आताच्या पिढीला कष्ट माहिती नाही, घाम माहित नाही, म्हणून आमचे मुलं हाताबाहेर चाललेले, माणसं हाताबाहेर चाललेले. तर ते दुःख कधी विसरायचं नसतं, चघळायचं नाही. दुःख चघळायचं नाही, विसरायचं नसतं. का? कारण त्याच्यातून आपल्याला धडा घ्यायचा आहे. पुढच्या सुखाचे दिवस आपल्याला पाहिजे ना, म्हणून ते दुःख फक्त ध्यानात ठेवा, चघळायचं नाही, बाकी सुख बाकी चघळायचं. तर त्यावेळीची परिस्थिती अशी बिकट होती, माझी बहीण आई कांदे लावायला जायची. कांदे, तुम्ही सांगा कांदे लावायचे म्हणजे काय करायचे? तुम्ही किती शेताचं काम करता मला सांगायचं, काय करावं लागतं? कोणी शेताचं माहिती आहे थोडीफार? तुम्हाला माहिती आहे का? बोला. कांदे टोबायला जावं लागतंय, माहिती आहे तुम्हाला? बरोबर. आणि टोबायला लागतं. पण त्याच्या अगोदर काय केलं जातं? शेतकऱ्याच्या माध्यमातून त्या कांद्याला उठून आणलेलं असतं, तिच्यावरची वरची पात कापल्या जाते, कवळी पात असते. ती एवढी भयान गरिबीची परिस्थिती होती त्यावेळेची. माझी बहीण आई ती पात्याला कापलेली वरची घेऊन यायची. आम्ही 8-8 दिवस त्या पातीवर जगलेलो आहे, ध्यानात असू द्या. तर गरिबी काय असती ती याच्यासाठी सांगितली मी, माझं यासाठी दुःख सांगण्यासाठी नाही, कारण जे दुःख आमच्यासारख्या पिढीने भोगलंय, आताच्या पिढीला जर सुख उपभोगायला मिळतंय तर त्यांचं काम काय? दारू प्यायची, सिगरेट ओढायचं, मावा गुटखा खायचा. अरे ज्याला अन्न मिळत नव्हतं ती आमची पिढी आज चांगली आहे, सुशिक्षित आहे, सगळ्यांचा सन्मान करणारी आहे. आणि ज्यावेळेस नवीन पिढ्या पाहतो, सांगा किती जणांचा सन्मान करतात ते? सत्कार नका तो, सन्मान करा. प्रेमाने भाऊ दादा बोला, बाबा बोला, काका बोला, मामा बोला, काय बोलत बोला.
अरे तुझ्यावर सुद्धा बोलणारी काही पिढी तयार झाली, याला अक्कल नाही काही, अशी बोलतात सदस्य. हे संस्कार म्हणजे पैशाने आपल्या लोकांना काहींना मास सुद्धा चढलेला आहे. तो मास कधी सोडून देऊ नका, सोडून देऊ नका. म्हणून आपल्याला गुरु असला पाहिजे. आणि ते गुरु आपले हे गुरु माऊली जे आहे ते आम्हाला आमचं कुटुंब उभं करून देऊ राहिलेले. परंतु ते कुटुंब उभं करायचे असेल तर त्यांना समजून घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे. जर त्यांचा एक एक दोहा आम्ही आमच्या जीवनामध्ये जर उतरून घेतला, या देहामध्ये जर उतरून घेतला, आमच्या मन मस्तिष्कापासून आमच्या रक्तामध्ये जर उतरून घेतला, तर आम्हाला कशाचीच कमतरता राहणार नाही. आम्ही कधीच लोकांना उद्धट बोलणार नाही. आणि कोणी आम्हाला जर उद्धट बोलत असेल त्याचा भेद पाहिल्यास सुद्धा सोडणार नाही. कारण हे बघा, सामाजिक क्रांतीचे प्रणेते जे आपले गुरु जे आहेत, सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत शिरोमणी गुरु रविदास. सामाजिक क्रांती इतकी भयान क्रांती करणारे हे देशातले पहिले संत आहेत. त्याच्यानंतर हे महामानव झाले बाकीचे. यांनी जर त्यावेळची क्रांती केली नसती, ना फुले जन्माला असते, ना शाहू आंबेडकर, ना कांशीराम मायावती जन्माला आले असते. कारण ही क्रांती यांची आहे, रविदासांची. आणि आम्ही एवढ्या मोठ्या महामानवाला सोडून जे आमच्या काही कामाचं नाही आम्ही त्याला पकडतो. सांगा बरं, फोटो खायला प्यायला देतात का आपल्याला? पण रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती, अरे खरवार ना, समोरच्या खरवार सत्यवाद. रविदास उगाच नाही म्हणत, मन चंगा तो कठोत में गंगा, मनही पूजा मनही धूप सहज शिव सहज स्वरूप. रविदास म्हणतात, मी माझी पूजा अर्चा अशी करतो, मनानेच तुझी हे परमेश्वरा. मी त्याचा शॉर्टकट सांगतो. हे परमेश्वरा, ज्यावेळेस मला तुझीवाली पूजा अर्चा करायची इच्छा होते, पण मी तुझी पूजा अर्चा कशी करू मला कळत नाही भगवंता. ज्यावेळेस मी गंगेचं पाणी आणून तुमची आंघोळ घालावी असं मला वाटतंय, पण त्या गंगेच्या पाण्याला सुद्धा देखील त्या नील माशांनी, कासवांनी त्यांची विष टाकून म्हणजे संडास टाकून त्याला खराब केलेला आहे. म्हणून ते पाणी सुद्धा तुला आणून मी आंघोळ घालू शकत नाही परमेश्वरा. मला असं वाटतं कधी कधी गाईचं दूध आणून तुला आंघोळ घालावी. हे देवा, मला असं वाटतं गाईचं दूध आणून तुला आंघोळ घालूशी वाटते. परंतु त्या गाईच्या सडाला सुद्धा देखील त्या वासरांनी मुष्ट केलेलं आहे, ते सुद्धा शुद्ध नाही परमेश्वरा. मी तुला ते सुद्धा वापरू शकत नाही. मला असं वाटतं तुला आता चंदनाने आंघोळ घालावी, चंदनाचा लेप करावा, पण त्याला सुद्धा विषारी सापांनी विळखा घातलेला आहे. त्यामुळे हे परमेश्वरा, मला त्या चंदनाचा सुद्धा तिटकारा आलेला आहे. आता ह्या जगामध्ये कोणती गोष्ट पवित्र आहे की जी मी तुझ्यासाठी वापरू? मला कुठं शुद्ध दिसत नाही. ध्यानात या मुद्दा, मला कुठं शुद्ध दिसत नाही. ज्यावेळेस मी पाहतो सर्वत्र अशुद्ध अशुद्ध गोष्टी दिसतात. पण हे परमेश्वरा, या सगळ्यापेक्षा माझं मन निर्मळ आहे. माझं मन निर्मळ आहे, मन निर्मळ आहे. हे परमेश्वरा, मी तुझीवाली पूजा मी माझ्या मनानेच करतो, माझ्या मनानेच करतो. माझ्याच मनाने आरती करतो, माझ्याच मनाने पानफूल वाहतो, माझ्याच मनाने तुला पाणी वगैरे समजून काय असेल ते जगातलं सर्व काही माझ्या मनानेच अर्पण करतो. हे परमेश्वरा, यापेक्षा मी तुला काही देऊ शकत नाही. तुम्ही समजला असाल तर रविदास महाराजांचं मन कसं होतं, मन चंगा तो कठोत में गंगा. पण आमच्या काळाची भाकड कथा लावून दिली, आमच्या काळाची भाकड कथा लावून दिली. रविदास महाराज जाता जाता तर शेवटचं या ठिकाणी ही कथा संपवतो. वेळ बी जास्त झालेला आहे. किती वेळ झाला चालू होऊन? 1 तास होऊन गेला ना. ठीक, काय हरकत नाही. मला काय माहित नाही, मी काय ते आता टाइमच नाही, घड्याळच नाही आणला. तर सगळ्यात महत्वाचं, हे परमेश्वरा, तुझी सेवा ज्यावेळेस करायची म्हणतो तर मी माझ्या मनाने करतो. परंतु आम्हाला मन चंगा तो कठोत में गंगा अशी एक भाकड कथा लावून दिली आमच्या पाठीमागं.
भाकड कथा याच्यासाठी म्हणतो, कथांनी आमचं वाटोळं केलं हो. या ज्या कथा आहे ना देवा धर्माच्या, रोहिदास महाराजांच्या चमत्काराच्या कथांनी काय केलं, आपलं नुकसान झालंय. कथा लावल्या चांगली गोष्ट आहे, ऐकायला मजा येईल, त्याच्याबद्दल काही हरकत नाही, परंतु आपलं हे नुकसान झालं. आम्ही कथेमध्ये गुंतलो, पण त्यांनी केलेला उपदेश आम्ही विसरलो. बरोबर, गुरुनी शाळेत काय शिकवलं ते आम्ही विसरलो. फक्त गुरु आणि पाटील फळा एवढाच आम्हाला दिसला, पण ज्ञान दिलेलं आम्ही बाकी डोक्यात घेतलं नाही. तर रविदासांची जी कथा आहे ती कथा अशी आहे. रविदास महाराज, मी 5-10 तास पण बोलू शकतो बरं का, तुमच्या माहिती जाणतो, कारण मी प्रबोधनकार पण आहे. तर सगळ्यात महत्वाचं, रविदास महाराज त्यांची जी मनचंगा कठोर मी गंगा अशी गोष्ट दाखवली, सांगितली जाते की त्या गोष्टीचा उल्लेख ह्या ग्रंथामध्ये नाही, ह्या ग्रंथामध्ये नाही. तर ती कथा अशी सांगितली जाते. जन्मकथा बी खूप विचित्र केलेल्या आहे त्यांच्यामध्ये, तुम्ही ऐकले असेल. भरपूर जण मैदा दाव्याला ज्यावेळेस दशाभूमीमध्ये प्रवचनकार येतात आणि चांभार समाजाचा व्यक्ती मेलाय म्हणून रोहिदास महाराजांची कथा ती सांगितली जाते, आणि आमचा समाज आणखी त्या ठिकाणी तेच ऐकून बसतो. आणि हे जे समजा आध्यात्मिक गोष्टीवर, सामाजिक चर्चासत्रावर जी लोक बोलायला पाहिजे, व्याख्यानासाठी बोलायला पाहिजे, तर त्यासाठी खूप कमी बोलवलं जातं. आपलं कधीतरी रविदास जयंतीला म्हणून एखादं कुठतरी व्याख्यान व्हायचं किंवा एखादं प्रबोधन झालं, काहींचं मन आहे ऐकायला तर काहींचं नसतं, काही गप्पा जोडण्यामध्ये असतात. आता या ठिकाणी खूप ठराविक मार्ग आहे. मी हजारो लोकांपुढं बोलत असतो त्याच्यामुळं, परंतु तरी सुद्धा देखील 4 लोकांपुढं सुद्धा आम्ही बोलायची तयारी ठेवलेली आहे. आमच्या कोटे सरांना माहिती आहे, कारण आम्ही 4 लोकांपुढे सुद्धा भाषण करतो. का माहिती आहे, आम्हाला हजारो लोक दिसतात त्यांच्यामध्ये, कारण ते दर्दी असतात आलेले, आणि जे दर्दी आलेले आहेत त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. तर ते असे रविदास महाराजांची जी कथा जोडली जाते ती अशी सांगतो. रविदास महाराज आपला चमड्याचा व्यवसाय, चप्पल शिवायचा व्यवसाय करत असताना काशीमध्ये, ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, श्री गोवर्धनपूर, आणि त्यावेळेस माघ पौर्णिमा हा दिवस होता जी आज आहे. आणि अशा माघ पौर्णिमेला आज आपल्याकडे त्या तारखेचा उल्लेख होतो की जी तारीख शोधली गेली, त्यांची जन्माची तारीख इंग्रजी महिन्यानुसार 15 फेब्रुवारी 1398 ही त्यांची वारी जन्मतारीख शोधलेली. तर ह्या तारखेनुसार चालूच राहतात आपले वर्षभर जयंती साजरा करता येऊ शकतात. विचारधारा ही कधी संपत नसते, ती चालूच राहतात. तर रविदास महाराज आपला चपलाचा व्यवसाय करत होते. करत असताना एक ब्राह्मणाचं टोळकं त्या ठिकाणी चाललं होतं, आणि ते टोळकं चाललेलं असताना रविदास महाराजांजवळ आले आणि बाबा आहे ही चप्पल शिवून दे. आता बोलण्याची भाषा तर कशी असेल ब्राह्मणाची, त्यातही ते काशीचे ब्राह्मण. रविदास महाराज आपले सेवेकरी, की त्याचा स्पर्शही चालत नव्हता लोकांना, आणि आपला स्पर्श माळी धनगर वाजाराला सुद्धा चालत नव्हता, तर ब्राह्मणाला कधी चालायचा. अशा परिस्थितीमध्ये रविदास महाराज ते चप्पल शिवायचं काम त्या ठिकाणी करत होते. आणि करत असताना ते हे ब्राह्मणाचं टोळकं जे गंगा नदी स्नानाला चाललं होतं, तर त्या ठिकाणी आलं. तर ती भाषा मी ती वापरणार नाही, फक्त खाली गोष्ट सांगतो. तर रविदासाला ते म्हणाले, ए चांभारा, तुमच्यावाली चप्पल जोड शिवून दे. तर चप्पल जोड शिवून दे म्हटल्यानंतर त्यांनी शिवून दिले. त्याच्या बदली त्याला एक टाका दिला नाना, असं फेकलं रविदासांकडं. रविदासांनी ते नाणं घेतलं आणि त्याला म्हटले, अरे एक काम कर म्हणून, तुम्ही गंगा स्नानाला चालले, हे टाका नामाजावला गंगा माईला अर्पण कर. आणि गंगा माईला अर्पण करायला ते गेले. पण रविदासांनी एक आड घातली होती, गंगामाई स्वतःहून हात वरती ना केला तरच तिला द्यायचं, तसं द्यायचं नाही. ब्राह्मण कुचिष्टने तिथून हसत गेले निघून. कथा रचली ब्राह्मणच ब्राह्मणावर टीका करतोय कथेमधून, ध्यानात घ्या, मोठं कठीण आहे काही गोष्टींचं. तर ब्राह्मण मग त्या ठिकाणी आंघोळ करायला गेले.
आंघोळ करायला स्नान करण्यासाठी ब्राह्मण ते गंगामाईमध्ये उतारले. अनेक जणाला आठवण आली. त्यांनी पाहिलं कमराला तो टाका बांधलेला होता नाणं. तर ते एक आपल्याकडे समजू, त्याला 1 रुपयाचं नाणं समजू. आणि ते नाणं त्याला आठवलं ते गंगामाईला द्यायचं. आणि तो टाकायला जाणार तर दुसरा त्याला, ए तांबे फेकू नको. आता चांभार काय म्हटला, ते नाणं तिना वर जर हा गंगामाईना वर जर हात केला तरच तिच्या हातात द्यायचंय. आणि हा हा फक्त खाली त्याला म्हणायचं गंगाबाईला, हे गंगाबाई, हे रविदास चांभाराने नाणं आणलेलं आहे, मी तुला अर्पण करतोय. चमत्कार झाला. गंगाबाई अशी पाण्यातून हात वर काढून आली आणि ते नाणं घेतलं आणि तिचा आवाज केला आकाशवाणीप्रमाणे. आणि काय म्हणाली, माझ्या रविदास भक्ताला एक कंगन घेऊन जा, सोन्याचं कंगन. जगाच्या पाठीवर तसं दुसरं कोणतं कंगनही नव्हतं असं म्हटलं जातं. मग त्या ब्राह्मणाला मोठं कठीण वाटलं. अरे काय भानगडे, आज रविदास जादू करतात. आता रविदासाची जादू मी तुम्हाला अगोदर सांगितली, जो ज्यांच्याकडे गेला तो त्याचा झाला. परंतु इकडची जादू वेगळी, ही जादू चमत्काराची. आपले लोक त्याला भाळतात बरोबर चमत्कार सांगितले म्हणजे. तर रविदास महाराजांचं हे नाणं आहे, घे तू. आणि ते गंगामाईनं ते कंगन घेतलं. गंगामाईनं ते कंगन ब्राह्मणाच्या हातात दिलं आणि माझ्या भक्ताला नेऊन दे. ब्राह्मणांच्या मनामध्ये आता शेवटी ते स्वतःच्या नावाने स्वतः ते म्हणतात कपटी पिपटी सगळं मान्य करा. मी म्हणतो ना, जगात खरं बोलणारे सगळ्यात जमात जर असेल हुशार ब्राह्मण आहे. ते कशामुळे माहिती आहे का, ते सत्य मानतात, स्वीकारतात, पण दुसऱ्याला असत्य सांगतात. हा मोठा प्रॉब्लेम आहे. नाही तर ब्राह्मणासारखी हुशार जात त्यांनी जर ठरवलं ना ब्राह्मणांनी, या देशाचं सोनं करू शकतात. जसं मायावतीला ना उत्तर प्रदेशमध्ये 4 वेळेस मुख्यमंत्री बनवलंय, ब्राह्मणांनीच बनवलं तिथं एका चांभारणीला. बघा तुम्ही चमत्कार. म्हणजे ब्राह्मणाला वाईट नाही बोलत आपण, ब्राह्मणाला फक्त त्याच्यावाली काय करायची आहे, जे अवगुण आहे त्याच्यातला आपल्याला तेवढाच बाहेर काढायचा. आपला तो दुश्मन नाही, मित्र आहे, त्याला घ्या. तर गंगामाईनं दिलेलं नाणं आपलं हे सोन्याचं कंगन, या ब्राह्मणांच्या मनात कपट आला. ते राजाकडं घेऊन जो असं म्हटले, आणि राजा आपल्याला याच्याबद्दल खूप सोना मोहरा, हिरे माणिक मोती देईल, खूप द्रव्य देईल, पैसा पाणी देईल. आणि अशा की ज्याला आपण म्हणतो मोह झाला त्यांना. आणि त्या मोहामुळं ते राजाच्या दरबारात गेले आणि राजाला म्हणाले, महाराज हे असं आमच्याकडं आहे, मौल्यवान आहे. राजाने पाहिलं, अरे तर खरंच मौल्यवान आहे. राजाने ते कंगन घेतलं. कंगन म्हणजे बांगडी, त्यावेळची सोन्याची बांगडी, हिरे जडीत होती. ती बांगडी घेतली आणि आपल्या राणीला दिली. राणी म्हटली की राणीचा आता हट्ट. राणी हट्ट तर कठीण आहे, तुम्हाला माहिती आहे का, म्हणून मी ऐकतो. राणीचा हट्ट, बाई हट्ट, बरोबर आहे का? इतका हट्ट खतरनाक. आता हे जसं कंगन आणलं तसं त्याला जोडीला पाहिजे. झालं, कठीण झालं. आता ते राजाने परत त्या ब्राह्मणांना म्हटलं, हे बाबा, याच्या जोडीचं कंगन कुठे? तर ब्राह्मण म्हटले, आमच्याकडे एकच आहे, दुसरं नाही. नाही, तुम्ही 100% चोरून आणलं, एक तर कोणाचं नाही तर कुठून चोरी करून आणलं ते सांगा. नाही, कथा थोडी गोरफटत गेली. शेवटी ते कबूल झाले ब्राह्मण. हे गंगामाईनं दिलं आणि ते रविदासांच्या कृपेमुळे वर आलं. आणि त्याच्यामुळे तो रविदास प्रचारात आणायचा होता. आणि रविदासाला आताच्या आता धरून आणा म्हणे. राजा काय म्हणला, आताच्या सैनिक पाठवला. आणि त्या राजाने रविदासाला घेऊन यायला लावलं. रविदास म्हटले, मी काय करू शकतो, मी पाहिलं नाही, काही नाही. पण आता रविदास राजाला म्हटले, ते कंगन जे आहे ते मी तुम्हाला इथंच काय माझ्या कुंडातून सुद्धा काढून देऊ शकतो. मनचंगा तो कठोर गंगा. मग अशी गोष्ट त्याला जोडण्यात आली आणि त्या कुंडामध्ये रविदासांनी हार घातला आणि असं कंगन बाहेर काढलं. आणि सोन्यासारखं जे गंगाबाईनं दिलं तसंच कंगन त्या कुंडातून निघालं. त्याचा अर्थ काय होता माहितीये का? समजली तुम्हाला कथा? एक कथा जशीच तशी घेऊ नका. असा चमत्कार जगाच्या पाठीवर कुठंच होत नाही. कारण कारण सगळ्या संतांचं म्हणणं आहे, आम्ही देव पाहायला गेलो होतो पण देव काय आम्हाला भेटला नाही. दुनियाने जगानेच आम्हाला देव तयार केलं. तेव्हा सत्याला सत्य म्हणून माना
छोट्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला चांगलं माहित आहे यातल्या किती भगिनी या अगोदर आता तुम्हाला माहिती आहे मनोहर जोशी होते मुख्यमंत्री, गणपती दूध पितो म्हणे, बरोबर आहे का नाही? मूर्त्यांना दूध प्यायला आणि अख्खा मुख्यमंत्री म्हणला दूध पितो, अख्खं जग त्याला दूध प्यायला निघालं. काय बोलायचं, अंधश्रद्धा काहीतरी चीज आहे एवढी कुठं? अरे जर समजा आम्ही आमचे पूर्वज या 4 वळी सुद्धा शिकलेले होते काय, एवढं ज्ञान त्यांना कुठून मिळालं? आम्हाला एवढं पुस्तकं मिळतात आणि आमचं काहीच नाही, बरोबर आहे का नाही? आमचे पूर्वज, त्यांना ना पुस्तक होतं ना गुरु होता, तरी सुद्धा ते शिकले, आम्हाला लहानचं मोठं करत करत इथपर्यंत आणलंय, बरोबर आहे का नाही? आपण खरंच पुण्यवान आहोत का नाही की ज्या लोकांना खायला मिळत नव्हतं, काबाड कष्ट जनावरासारखं करून घेत होते, आणि आज आम्ही शिकून सवरून या महामानवांमुळे आज चांगली भाकरी खायला मिळते, चांगलं घर मिळतं, गाडी घोडे मिळते, 4 चाकाच्या गाड्या आल्या, मोबाईल आले, फोन आले, बंगले आले, बरोबर आहे का नाही? अगदी कंपन्या सुद्धा आमच्या लोकांनी टाकल्या. आणि जर एवढं काही होऊन सुद्धा जर देखील आमच्या घरात दुःख असेल तर हे दुःख निवारण्यासाठी या गुरुमाऊलीला शरण जायचे आपल्या सर्वांना. आणि या ठिकाणी माझं जे तुटकं फुटकं कदाचित तुम्हाला आवडलं पण नसेल माझं प्रवचन प्रबोधन, पण तरी सुद्धा मी आपल्या सर्वांची या ठिकाणी माझे काही शब्द चुकीचे गेले असेल तर माफी मागतो. माझ्या वाणीचे ते बोल माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण करतो. आणि या ठिकाणी आपलं जे प्रबोधन आहे, प्रवचन रूपी या ठिकाणी जी सेवा घडली, आपण मला या ठिकाणची संधी दिली आणि आपण मला या ठिकाणी बोलवलं, मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त या ठिकाणी करतो. आणि आपण थोडंसं भजन करून या ठिकाणी याची ही सेवा या ठिकाणी संपवतो. सतनाम 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 जी, जय गुरु रविदास जी. सतनाम 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 जी, जय गुरु रविदास जी. सतनाम 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 जी, जय गुरु रविदास जी. कर्म बंधन मर मिरहियो फलको तजोर आस. करम मनुष्य को धर्म है सतभाषे रविदास. मी माझे कर्म या ठिकाणी एक धर्म म्हणून केला आहे. हे सत्कर्म करत असताना मला अनेक अडीअडचणी पण येत असतात, पण त्या सगळ्या अडीअडचणीवर मात होऊन गुरु माऊलींना मला प्रत्येक संकटातून बाहेर काढलं. अशा गुरु माऊलींना मी कोटी कोटी वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय रविदास, जय भीम, भारत माता की, संत शिरोमणी गुरु रविदास महाराज की. सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी अण्णासाहेबजी धाकतोडे यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि या माध्यमातून या मार्गदर्शनाचा नक्कीच पुढील भविष्याच्या वाटचालीमध्ये आपल्याला सदुपयोग होणार आहे. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना आपल्या या भारत देशवासियांना दिली आणि या संविधानाला अनुसरून आपण आज बोलतो, स्वप्न पाहतो आणि आपल्या प्रत्येक जडणघडणीवर त्यांचा अप्रत्यक्षरित्या आपल्या वाटचालीवर परिणाम होतो. भारत देशाच्या या जडणघडणीमध्ये साहेबांचा खूप मोठा स्नेहाचा वाटा आहे. त्यामध्ये सामाजिक प्रश्न असतील, त्यामध्ये आर्थिक प्रश्न असतील, न्यायालयीन व्यवस्था असेल, कौटुंबिक व्यवस्था असेल, प्रशासनिक व्यवस्था असेल, सर्वच बाबींमध्ये आपल्याला साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आणि या संविधानामध्ये आपल्याला जे काही कलम दिलेले आहेत त्या कलमांचा सदुपयोग आपण आपल्या स्वभावशैलीमध्ये करत आलेलो आहोत. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन धाकतोडे साहेब असतील, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी आणि आमचे ते चांगले मित्र आहेत, उत्कृष्ट पत्रकार देखील आहेत. त्यांच्या सुमधुर वाणीतून आपण या ठिकाणी जे काही आपण आज मार्गदर्शन ऐकलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातूनच आपल्याला पुढं चालायचं आहे. तर मी मान्यवरांना, संयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचं यथोचित सन्मान आपल्या या राहुरी फॅक्टरी ग्रामस्थांच्या वतीनं, चर्मकार विकास संघटनेच्या वतीनं,
त्याचप्रमाणे आमचे येथील जे जागरूक नागरिक मंच आहे त्यांच्या वतीने देखील आपण त्यांचा सन्मान करावा. मी त्यांना विनंती करतो, देवरे साहेब, पवार भाऊसाहेब, ओंकार देवरे असतील, त्याचप्रमाणे तेलर मामा असतील, आपण तुपे साहेब, आपण सर्वांनी पुढे यायचे आणि त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात आपण त्यांचा सन्मान, कांबळे साहेब, आपण सर्वांनी पुढे येऊन त्यांचा सन्मान करावा. भानुदास जाधव साहेब, त्यांना देखील विनंती की आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी पुढे यायचे. सामूहिकरित्या आपण त्यांचा सन्मान करत आहोत. ही अशी सुमधुर वाणी आणि असं मार्गदर्शन आपल्या या फॅक्टरी परिसराला लाभलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप मी मनापासून आभार मानतो. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. भास्कर जाधव साहेब, त्यांनी देखील पुढे यायचं आहे. त्यांनी देखील त्या ठिकाणी पुढं आपण महामानवांच्या प्रतिमेच्या पुढे जरी आलात तर फार बरं होईल.